लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे की आता महाराष्ट्रातील जे लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे की आता जो हप्ता आहे तो 1,500 रुपयाचा हप्ता भेटलेला आहे आणि आता महिलांना जे आहे ते 2100 रुपयाचा हप्ता जो आहे तो आता मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि आता सरकार जे आहे ते 2100 रुपये जे आहेत ते महिन्याला लाडक्या बहिणींना देणार असल्याची बातमी आता समोर येत आहे। तर महाराष्ट्रातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै महिन्याचा हप्ता हा रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला म्हणजे 8 ऑगस्ट 2025 रोजी सर्व जे पात्र महिला आहेत त्यांना देण्यात आलेला आहे। जे पात्र महिला आहेत त्यांनाच हप्ता भेटलेला आहे आणि असे स्वतः मंत्री आदित्य तटकरे यांनी जे पोस्ट करून सुद्धा सांगितलेलं आहे। तर सक्षमीकरणासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी महिलांना ही जी योजना आहे ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आणि आतापर्यंत लाडक्या बहिणींना खात्यामध्ये महिन्याच्या महिन्याला 1,500 रुपये हे भेटत आहेत। आता सरकार काय करणार आहे की आता 2100 रुपये हे लाडक्या बहिणींना महिन्याच्या महिन्याला देणार आहे आणि एकंदरीत आपण जर पाहिलं आणि हा जो हप्ता दिला हा फक्त 1,500 रुपयाचा देण्यात आलेला होता, 3,000 रुपयाचा नव्हे तर 1,500 रुपयाचाच देण्यात आलेला आहे आणि पुढील जो हप्ता असेल किंवा हे येणारा जो हप्ता आहे तो 2100 रुपयाचा भेटू शकतो किंवा 1,500 रुपयाचा पण भेटू शकतो। अद्यापही 2100 रुपये आम्ही देतील असं एक सरकारमार्फत जे आहे ते बातम्याद्वारे कळवण्यात आलेले आहे, पत्राद्वारे कळविण्यात आलेलं आहे। त्या अनुषंगाने 2100 रुपये हे लाडक्या बहिणीला भेटतील अशी शक्यता वर्तवली जात आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना महिन्याच्या महिन्याला पैसे भेटत आहेत आणि आता इथून सुद्धा पात्रच महिलांना हे हप्ते भेटतील। धन्यवाद। जय शिवराय।